सैफ हल्ल्यातला आरोपी बांगलादेशातला कुस्तीपटू आहे। आरोपी शहजाद अनेक कुस्तीच्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेला होता। या कुस्तीपटूनं तो कुस्तीपटू असल्यानं सैफवर त्यानं सहज हल्ला केला। कुस्तीच्या डावपेचानं त्यानं सैफवर चाकू हल्ला केल्याचं कळतंय। हल्ल्यापूर्वी आरोपीनं वांद्रे परिसराची रेकी केली होती आणि चोरीच्या उद्देशानंच तो सैफच्या घरात त्यानं ही घुसखोरी केली होती। एक मोठी अपडेट घडामोड, आरोपी शहजादचा अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग होता। सैफ अली खानवर चाकून हल्ला करणारा हा हल्लेखोर हा कुस्तीपटू होता। तो बांगलादेशी आहे। सैफ हल्ल्यातला आरोपी हा बांगलादेशातला कुस्तीपटू आहे आणि आरोपी शहजाद अनेक कुस्तीच्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेला होता आणि म्हणूनच त्याने सैफवर हा हल्ला अगदी सहजरित्या केल्याचं म्हटलंय। कुस्तीपटूनं सैफवर हल्ला केला तेव्हा कुस्तीच्या डावपेचानं त्यानं सैफवर चाकू हल्ला केल्याचं सांगितलं। हल्ल्यापूर्वी आरोपीनं वांद्रे परिसराची रेकी केल्याचं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी त्यांच्याकडून सविस्तर तपशील जाणून घेऊया। मनोज, दोन महत्त्वाच्या खरं तर घडामोडी या दरम्यान घडतात। एकतर सैफवर चाकू हल्ला करणारा हल्लेखोर हा बांगलादेशी आहे, मात्र तो कुस्तीपटू असल्याचं सुद्धा कळतंय। काय नेमके या संदर्भातले तपशील आहे? अगदी बरोबर आहे। असं म्हणतात की हा चित्रपटातला हिरो आहे, तो 10 जणांना लोळवतो, परंतु सैफ अली खान मात्र एका जो आरोपी आहे त्याला का लोळवू शकला नाही, तर आता याचं कारण सुद्धा समोर येत असल्याचं पाहायला मिळते आहे। आरोपीला पकडल्यानंतर आरोपींनी चौकशी केली असता आपल्याला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोहम्मद शहजाद हा कुस्तीपटू आहे। बांगलादेशमधल्या अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भाग सुद्धा घेतलेला होता। कुस्तीपटू असल्यामुळे त्याला कुस्तीचे सगळे डावपेच माहिती आहेत। मुंबईत आल्यानंतर एका ठिकाणी कामाला लागला होता। ते काम सुटल्यानंतर तो पुन्हा कामाच्या शोधात होता, परंतु त्याला काम मिळत नव्हतं। ऑटो रिक्षाने फिरत असताना त्याला रिक्षा चालकांनी सांगितलं होतं की या वांद्रे परिसरामध्ये अनेक मोठे मोठे लोक राहतात, जे श्रीमंत आहेत, उद्योगपती आहेत आणि हे सांगितल्यानंतर त्याच्या डोक्यात कुठेतरी हे आलं असावं की आपण याच विभागामध्ये कुठेतरी काम करावं किंवा चोरी करावी, या उद्देशाने तो समोर आल्याचं पाहायला मिळते आहे। त्यांनी सैफ अली खानच्या घराची जेव्हा सुरुवातीला रेकी केली तेव्हा त्यांनी बघितलं की या ठिकाणी खाली हिरवळ आहे, म्हणजे कुठेतरी आपल्याला पळताना काय किंवा उडी मारताना काही इजा होणार नाही हे सुद्धा बघितल्याचं समोर आलेलं आहे। तो जेव्हा घरी गेला सैफ अली खानच्या, त्यावेळेस ते लिमा नावाची जी मुलकरीण आहे तिच्यासोबत त्याची झटापट झाली होती। आरडाओरडा ऐकून सैफ अली खानसुद्धा खाली आला होता। त्यांनी त्याची कंबरसुद्धा पकडली होती, परंतु शहजादला कुस्तीचे डावपेच असल्यामुळे त्यांनी त्याला तिच्यातून सुटका केली आणि त्याच्या मानेवर पाठीवर वार केले, ज्यामध्ये जो चाकूचा एक थोडा तुकडा होता तो सुद्धा तुटलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। या चौकशीमध्ये ही माहितीसुद्धा समोर येत आहे की आरोपीने 1 कोटी रुपयाची खंडणीसुद्धा मागितली होती, म्हणजे पैशासाठीच हा हल्ला केल्याचं सुरुवातीच्या प्राथमिक माहितीनुसार समोर येत आहे। त्यामुळे कुठेतरी जो आरोपी आहे तो चोरीच्या उद्देशाने सुरुवातीला समोर येत जरी असलं तरी हा कुस्तीपटू असल्यामुळे सैफ अली खानच्या सुद्धा तो नियंत्रणाच्या बाहेर गेला होता आणि सैफ अली खान सुद्धा काहीच करू शकला नाही। त्यामुळे कुस्तीचे जे डावपेच असतात ते त्याला माहीत असल्यामुळे तो जरी शरीरयष्टीने सर्वसाधारण असला तरी तो चपळ असल्यामुळे तो हे सगळं करू शकला, हे यातून समोर येत आहे। ठीक, मनोज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।